विधानसभा समालोचन दिनांक 9 डिसेंबर 2025। राज्य विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला फलटण येथील डॉक्टर संपदा मुंडे मृत्यू प्रकरणाची चर्चा झाली। याबाबत राज्य सरकार पीडितेच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली। तर बेकायदा गुटखा विक्रीसारख्या गुन्ह्यात देखील मकोका सारख्या कायद्याद्वारे कारवाई करण्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले। तर राज्यातील भटके कुत्रे बिबटे यांच्या उपद्रवाबाबतच्या प्रश्नावर लक्षवेधी सूचनेद्वारे चर्चा झाली। याशिवाय सचिव तुकाराम मुंडे यांच्या वतीने आमदार कृष्णा खोपडे यांना धमकी देण्यात आल्याबाबत मुद्दा उपस्थित करण्यात आला। त्यानंतर सभागृह 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले। विधेयक आणि नियम 293 अन्वये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर देखील चर्चा झाली। हेच आजच्या कामकाजाचे वैशिष्ट्य सांगता येईल। सकाळी 10 वाजता कामकाजाची सुरुवात प्रश्नोत्तराच्या तासाने झाली। फलटण येथील शासकीय रुग्णालयातील डॉक्टर संपदा मुंडे या डॉक्टरांच्या आत्महत्या प्रकरणात अमित साटम आणि अन्य अनेक सदस्यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता। त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यायवैद्यक रसायन अहवालात सुसाईड नोट मय्यत डॉक्टर मुंडे यांच्या हस्ताक्षरात झाल्याची पुष्टी मिळाल्याचे सांगितले। सदर डॉक्टरने काही प्रकरणात 5 महिन्यांपूर्वी चुकीचे फिटनेस प्रमाणपत्र देण्यास मदत केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे, तसेच त्यांच्यावर पोलीस अधिकारी बदने याने लैंगिक शोषण करून मानसिक दबाव टाकल्याचे स्पष्ट झाल्याचे ते म्हणाले। सदर प्रकरणात महिला सनदी अधिकारी नेमून न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या देखरेखीखाली चौकशी केली जात असल्याचेही ते म्हणाले। या प्रकरणात आतापर्यंत 150 जणांचे जबाब नोंदविण्यात आले असून विनाकारण राजकीय रंग दिला जात असल्याचेही ते म्हणाले। या प्रश्नावर अनेक सदस्यांनी चर्चेत भाग घेतला। त्यात विजय वडेट्टीवार, नाना पटोले, प्रकाश सोळंके आदी सदस्यांचा समावेश होता। राज्यात बनावट दिव्यांग प्रमाणपत्र आणि बदली प्रक्रियेतील अनियमिततेबाबत बापूसाहेब पाठारे आणि अन्य सदस्यांचा तारांकित प्रश्न होता। दिव्यांग विभागाचे मंत्री अतुल सावे यांनी बनावट प्रमाणपत्र देणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आश्वासन यावेळी दिले। जानेवारी अखेरपर्यंत ही कार्यवाही पूर्ण करण्यात येत असल्याचेही ते म्हणाले। राज्यातील इतर मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी येत्या महिनाभरात उर्वरित 5 जिल्ह्यात जमीन उपलब्ध करून वसतिगृहांची व्यवस्था केली जाणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विभागाचे मंत्री अतुल सावे यांच्या या विभागातील कामाचे कौतुक करताना त्यांनी कमी कालावधीत चांगली कामगिरी केल्याचे सांगितले। प्रशांत ठाकूर आणि अन्य सदस्यांनी राज्यातील अवैध गुटखा विक्रीबाबत प्रश्न उपस्थित केला होता। त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी मकोका सारख्या कायद्यान्वये कारवाईचे संकेत दिले। प्रश्नोत्तरांच्या तासानंतर कागदपत्रे सभागृहाच्या पटलावर ठेवण्याचे कामकाज पुकारण्यात आले। त्यात राज्य विमानतळ कंपनीचा सन 22-23 या वर्षाचा अहवाल, पावसाळी अधिवेशनातील आश्वासनांची पूर्तता करण्याबाबत आश्वासन समितीचा अहवाल, तापी तसेच कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे अहवाल मांडण्यात आले। त्यानंतर स्थगन प्रस्तावाच्या सूचना दालनात नाकारण्यात आल्याची घोषणा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली। मात्र भास्कर जाधव यांनी मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकावर शिवरायांच्या पुतळ्याची निर्मिती करण्याबाबतचे आश्वासन सभागृहात देऊनही कार्यवाही झाली नसल्याचे लक्षात आणून दिले। याबाबत नूतनीकरण करताना लक्ष देण्यात येत असल्याचे रेल्वे विभागाकडून कळविण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आले। समाधान अवताळे यांनी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या नियुक्तीला वर्ष पूर्ण झाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला। अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घोषणा करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडील 3 विभागांचा कार्यभार अधिवेशन काळात मुख्यमंत्र्यांच्या अनुमतीने अन्य मंत्र्यांकडे देत असल्याची माहिती दिली। त्यात सामान्य प्रशासन विभागाचे कामकाज आशिष शेलार यांच्याकडे देण्यात आल्याचेही ते म्हणाले। भास्कर जाधव यांनी याबाबत आक्षेप नोंदविताना चुकीचा पायंडा पाडला जात असल्याचे लक्षात आणून दिले। सामूहिक जबाबदारीचा भाग असला तरी अनेकदा मंत्री सभागृहात असतानाही अन्य मंत्र्यांना उत्तरे देण्यास सांगण्यात येत असल्याने प्रश्नाला न्याय मिळत नसल्याचे ते म्हणाले। हा आक्षेप ग्राह्य असल्याचे सांगत अध्यक्षांनी देखील याबाबत आवश्यक खबरदारी सरकारने घ्यावी अशी सूचना केली। त्यानंतर औचित्याच्या मुद्द्याद्वारे अनेक सदस्यांनी त्यांच्या मतदारसंघातील तातडीच्या महत्त्वाच्या प्रश्नावर सरकारला निवेदन करण्याबाबत मुद्दे मांडले। त्यात श्रीजया चव्हाण, राजेश वानखेडे, अशोक पाटील, विकास ठाकरे, शंकर माडेकर
अजय चौधरी, सत्यजित देशमुख, मोहन मते, निलेश राणे, सरोज अहिरे, बाबूराव कदम, सिद्धार्थ खरात, मुर्जी काका पटेल इत्यादी अनेक सदस्यांनी आपले मुद्दे मांडले. त्यानंतर कृष्णा खोपडे या नागपूर शहर भागातील सदस्यांनी दिव्यांग विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांच्या वतीने काही समर्थकांनी मोबाईलवरून धमकी दिल्याचे प्रकरण मांडले. या विषयावर प्रवीण दटके आणि अन्य सदस्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. सत्ताधारी सदस्यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे कामकाज 10 मिनिटे तहकूब करावे लागले. मुख्यमंत्र्यांनी याबाबत चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले. मुंबईत पवई येथे RA स्टुडिओ येथे रोहित आर्या या राज्य सरकारच्या सल्लागाराने कथित थकीत रकमेच्या वसुलीसाठी लहान बालकांना ओलीस ठेवण्याच्या घटनेत पोलिसांकडून त्याचा चकमकीत मृत्यू झाल्याप्रकरणी लक्षवेधी उपस्थित करण्यात आली. विजय वडेट्टीवार आणि अन्य सदस्यांनी हा शासकीय पाठिंब्याने पोलिसांनी केलेला खून असल्याचा आरोप केला. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करून अनेक चिमुकल्यांचा जीव वाचविल्याचे राज्यमंत्री भोयर यांनी सांगितले. या प्रकरणात तपास केला जात असल्याचेही ते म्हणाले. दिलीप लांडे यांनी पोलिसांना बळीचा बकरा बनविले जात असल्याचा आरोप केला. सदर आर्या याने बेकायदा निधी संकलित केल्याचे देखील राज्यमंत्री भोयर म्हणाले. राज्यात भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे बैठक घेण्याचे आश्वासन महसूल मंत्री बावनकुळे यांनी दिले. याबाबतच्या लक्षवेधीवर राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर सरकारने केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. भाजपचे महेश लांडगे यांनी भटक्या कुत्र्यांना प्राणीमित्र दया दाखवितात, मात्र माणसांची त्यांना दया येत नसल्याचे सांगितले. सुनील प्रभू यांनी भटकी कुत्री मागे लागत असल्याने आमदारांना काम करता येत नसल्याचे सांगितले. अतुल भातखळकर आणि अन्य सदस्यांची लक्षवेधी सूचना होती. राज्यातील बिबट्यांच्या प्रश्नावर देखील बैठक घेण्याचे आश्वासन वनमंत्री गणेश नाईक यांनी दिले. जितेंद्र आव्हाड आणि अन्य सदस्यांची लक्षवेधी सूचना होती. त्यानंतर जमिनीचे तुकडे बंदी विधेयकाचे कामकाज घेण्यात आले. हे समालोचन लिहून पूर्ण होत असताना सभागृहात या विधेयकावर चर्चा सुरू होती. हिवाळी अधिवेशन 2025. वॉरियर महाराष्ट्रसाठी किशोर आपटे, लेखक तसेच राजकीय विश्लेषक, नागपूर.